नमस्कार, वैशालीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत. आज आपण पाहणार आहोत बरबटीची, ज्याला काही जण चवळी असं सुद्धा म्हणतात, त्या चवळीचं चमचमीत रस्सेदार उसळ किंवा भाजी. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. ही भाजी झटपट बनण्यासाठी उपयुक्त टिप्स आणि ट्रिक्स आपण पुढे बघणार आहोत. चला तर मग अगदी काही मिनिटांमध्ये बनणाऱ्या भाजीच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर अशी ही चमचमीत रस्सा भाजी तयार करण्यासाठी आपण इथे घेतलेली आहे चवळी. त्याला काही जण बरबटी असं सुद्धा म्हणतात. तर ही चवळी आपल्याला भिजून घ्यायची असते. तर रात्रभर ही पाण्यामध्ये भिजून घ्यायची. मी ही चवळी अशी पाण्यामध्ये रात्रभर भिजवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकतात फुलून ही दुप्पट झालेली आहे. आता यामधील संपूर्ण पाणी काढून घ्यायचं, कारण याला हलकासा फेस आलेला असतो. त्यामुळे हे पाणी चांगले 2 ते 3 पाण्याने ही चवळी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. अगदी झटपट ही भाजी बनवून तयार होते. तर त्यासाठी आपण इथे घेतलेला आहे प्रेशर कुकर. ज्या कुकरमध्ये आपण वरण भात लावतो तो कुकर, किंवा तुम्ही भाजीसाठी जर एखादा कुकर वापरत असाल तर तो कुकर आपल्याला ही भाजी बनविण्यासाठी घ्यायचा आहे. त्यामध्ये मोठ्या चमच्याने 1 चमचा भरून तेल घालून घ्यायचं आहे. तेल तापलं. आता त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेऊ आणि मोहरी मस्त तडतडली की त्यामध्ये आपण घालून घेऊ अर्धा चमचा भरून जिरेसुद्धा छान फुलून आलेलं आहे. आता त्यामध्ये घालून घेऊ असा कापून घेतलेला कांदा. त्यासाठी मध्यम आकाराचा कांदा आपण इथे वापरलेला आहे. कांदा हलकासा सॉफ्ट होईपर्यंत आपण तेलामध्ये परतवून घेऊ. कांदा सॉफ्ट होण्यासाठी आपल्याला इथे 1 ते 1.5 मिनिट लागेल. त्यानंतर त्यामध्ये आपण 8 ते 10 गोडलिंबाचे पानं घालून ते सुद्धा तेलामध्ये परतवून घ्यायचे. तर त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्याचे बारीक करून घेतलेले तुकडे घालून ते सुद्धा तेलामध्ये परतले की आपण हा कांदा म्हणजेच ही फोडणी मस्त गुलाबी रंगावरती येईपर्यंत परतवून घ्यायची. कांद्याचा कलर हलकासा चेंज झालेला आहे, म्हणजे कांदा गुलाबी रंगावरती परतलेला आहे. आता त्यामध्ये आपण लसूण आणि आल्याची पेस्ट घालून घेऊ. त्यासाठी 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा असा बारीक करून घेतला. आता ही फोडणी मस्त 1 ते 1.5 मिनिटं खमंग तेलावरती मध्यम आचेवरती परतवून घ्यायची. त्यानंतर त्यामध्ये मसाले घालून घ्यायचे. तर सर्वात अगोदर आपण त्यामध्ये 1 चमचा भरून लाल मिरची पावडर घालून घेतलं, 1 पाव चमचा भरून हळद, त्यानंतर अर्धा चमचा भरून धनेपूड आणि 1 पाव चमचा भरून किचन किंग गरम मसाला घालून ही फोडणी मस्त 1 ते 1.5 मिनिटं मंद आचेवरती परतवून घेतली. 1 मिनिट झालेला आहे आणि आपली फोडणी छान तेलावरती परतल्या गेलेली आहे. सुगंध मस्त सुटलेला आहे. फोडणी अगदी मंद आचेवरती परतायची, म्हणजे ती करपणार नाही. आता त्यामध्ये आपण भिजवून घेतलेली चवळी घालून घ्यायची आणि 2 ते 3 मिनिटं ही चवळी मस्त धूर निघेपर्यंत तेलामध्ये परतवून घ्यायची, म्हणजे फोडणीमध्ये परतवून घ्यायची. आता 1.5 ते 2 मिनिट झालेलं आहे आणि आपल्या फोडणीमधून मस्त वाफा निघत आहे. आता त्यामध्ये आपण चवळी बुडून थोडंसं वरती येईल एवढं पाणी घालून घ्यायचं. पाणी घातल्यानंतर आपण प्रेशर कुकरचं झाकण लावून घ्यायचं. त्यानंतर मोठ्या गॅसवरती 3 व्हिसल आणि मंद गॅसवरती 1 शिटी काढून आपण कुकर बंद करून घ्यायचा. तुम्ही बघू शकता 3 शिट्या हायवरती आणि 1 शिटी लोवरती होऊन आपला कुकर इथे पूर्णपणे थंड झालेला आहे. यामध्ये जे आपण चवळी घालून घेतलेली होती ना, ती चवळीसुद्धा छान फुललेली आहे. आता बघा, मी एक तुम्हाला दाणा यामधला दाबून दाखवते आणि खूप छान अशी चवळी शिजलेली आहे. सकाळी डब्याची घाई असेल आणि झटपट जर कुठली भाजी बनवायची असेल आणि भाजीला घरी काहीच नसेल तर हे चवळीचं उसळ तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ही भाजी पोळीसोबत, भातासोबत, भाकरीसोबत खायला अगदी अप्रतिम लागते. तुम्ही एकदा बनवल्यानंतर आठवड्यातून 1 वेळा तर ही भाजी नक्कीच बनवाल. इथे आपण डायरेक्ट फोडणीमध्ये चवळी टाकून शिजवून तर घेतलेली आहे, परंतु कुकर थंड झाल्यानंतर आपल्याला थोडी प्रोसेस आणखी करायची आहे. सुकी बनवायची असेल तर अशीच तुम्ही बनवू शकता. यामध्ये आता थोडंसं मीठ घालून आपण सुकी भाजी म्हणून सुद्धा वापरू शकता. परंतु आता मला इथे थोडीशी रस्स्याची भाजी बनवायची आहे, त्यामुळे मी यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून घेते. खूप जास्त रस्सा नको आहे मला. अगदी थोडंसं पाणी आपण यामध्ये घालून घेतलं आणि चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेतलं. आणि हे बघा, इथे आपण चवळी भिजेल एवढं पाणी घालून घेतलं. आता त्यामध्ये आपल्याला थोडीशी चिंच घालून घ्यायची आहे. अंदाजे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. चिंचेच्या ऐवजी तुम्ही इथे आमचूर पावडर किंवा आमसूलसुद्धा घालू शकता.
परंतु चिंचेमुळं याला खूप छान टेस्ट येते आणि रस्सासुद्धा थोडासा दाटसर येतो. आता याला आपण एक उकळी काढून घेऊ. या भाजीचा रस्सा थोडासा आणखी दाट येण्यासाठी काय करायचं, यामधले जे काही दाणे आहेत ना ते असे थोडेसे चेपून घ्यायचे, म्हणजे आपला रस्सा छान दाट येतो आणि पोळी ही भाजी ही पोळीसोबत किंवा भाकरीसोबत खायला छान दाटसर तयार होते. थोडेसे दाणे मी असे यामध्ये प्लेन करून घेते. 2 ते 3 मिनिट झालेले आहेत आणि आपल्या भाजीला छान उकळी आलेली आहे आणि तर्रीसुद्धा मस्त आलेली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि अशी ही भाजी आपली खायला तयार झालेली आहे. आणि तुम्ही बघू शकता छान दाटसर रस्सा इथे आपल्या या भाजीला आलेला आहे. थंड झाल्यानंतर हा रस्सा आणखी दाट होईल आणि रस्सा आगळ अशी ही आपली इथे चवळी तयार होईल. भाजी अर्धी इथे आता थंड झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता छान दाटसर रस्सा आपला इथे तयार झालेला आहे आणि दिसायला तर अतिशय छान अशी ही भाजी दिसत आहे. जेवढी दिसायला छान दिसत आहे तेवढीच ती खायलासुद्धा छान लागते. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला भरपूर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करून कमेंट करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा रेसिपीमध्ये. धन्यवाद.